थेऊरला कल्पतरू बाग ॲग्री टुरिझम फार्म आहे. सोलापूर रोडला मेहर रिट्रीट असेल, येवत 24 असेल, आपलं नेचर नेस्ट असतील, मग रायगड जिल्ह्यामध्ये सगुणा बाग असेल, किंवा तुमचं कोकणामध्ये हॅपीनेस फार्म ऑफ हॅपीनेस राहुल कुलकर्णींचं असेल, किंवा जुन्नरला पराशर कृषी पर्यटन केंद्र असेल, साताऱ्याला आनंद कृषी पर्यटन केंद्र असेल आनंदराव शिंदेंचं, जानकी कृषी पर्यटन केंद्र असेल, बारामतीला इथे आमच्याच बाजूला इथं निसर्ग संगीत कृषी पर्यटन केंद्र असेल. अशी आपल्याला शेकडो उदाहरणं तुम्हाला आपल्या सगळ्यांना देता येतील. सर, ज्या पद्धतीने आता आपण रिअल एक्सपिरियन्स सुद्धा बघितला, तर यामुळेच मला वाटतं यशस्वी उदाहरणं तयार होत असतील. अशी काही उदाहरणं तुमच्या डोक्यात किंवा तुमच्या समोरची आहेत का? उदाहरणं आता महाराष्ट्रावर साधारण 3000च्या आसपास महाराष्ट्रामध्ये कृषी पर्यटन केंद्र चालू आहेत. आणि मग या 3000 पर्यटन केंद्रावरती हजारो पर्यटक येत असतात. बऱ्याचशा पर्यटन केंद्रांचे उदाहरणं आपल्याला सांगता येतील की यशस्वीपणे ते कृषी पर्यटन केंद्र आता राबवत आहेत. उदाहरण घ्यायचं झालं तर मोराचे चिंचोलीला आनंदराव थोपटे नावाचे ग्रस्त आहेत, शेतकरी आहेत, साधे भोळे शेतकरी आहेत. त्यांचं आनंद कृषी पर्यटन केंद्र आहे आणि गेल्या 15 वर्षापासून ते कृषी पर्यटन केंद्र चालवत आहेत. आणि अत्यंत साधी सोपी काय म्हणतो आपण त्याला भाषा वापरून ते शेतीबद्दल तर सगळ्या गोष्टी सांगत असतात. शेतामध्ये पर्यटक आल्यानंतर तिथे एक अनुभव क्रिएट त्या ठिकाणी करत असतात. त्यांनी वनौषधीचं गार्डन तयार केलेलं आहे. त्याच्यामुळे मग प्रत्येक झाडाची, झुडपाची, वेलीची, फुलांची मनुष्याला कसं ते उपयोगी आहे याच्याबद्दलची ती माहिती सांगत असतात. आणि त्याच्यामुळे ते पर्यटन केंद्र अत्यंत यशस्वीरित्या चालू आहे. तसंच नगर जिल्ह्यामध्ये फाळके चिक्कू फार्म म्हणून आहे, फाळके फार्म्स म्हणून. अशोक फाळके त्याचे शेतकरी आहेत. आणि मग नगर जिल्ह्यामध्ये त्यांची साधारण 30-35 वर्षापूर्वी चिक्कूची बाग आहे. आणि मग त्या चिक्कूच्या बागेमध्ये चिक्कूचं उत्पादन चालू आहेच, परंतु त्या चिक्कूच्या बागेमध्ये सुद्धा त्यांनी आता पर्यटन केंद्र सुरू केलेलं आहे. आणि मग त्या चिक्कूच्या बागेमध्ये लोक येऊन चिक्कूच्या सीझनला चिक्कू खातात. ज्वारी आहे त्यांची चांगली. आता ज्वारीचा हुरडा फेस्टिवल तिथं त्या ठिकाणी आपण तर चालू आहे. आणि महिला तिथल्या बचत गटाच्या महिला स्वयंपाक करतात. ते एक आपल्याला चांगलं यशस्वी मॉडेल त्यांनी आता तिथं उभा केलेलं आहे. त्याचप्रमाणे थेऊरला कल्पतरू बाग ॲग्री टुरिझम फार्म आहे. तिथंही अत्यंत एकदम तरुण युवक प्रतीक कंद नावाचे शेतकरी आहेत. त्यांनीही त्या ठिकाणी चांगलं उदाहरण आपल्याला घालून दिलेलं आहे. सोलापूर रोडला मेहर रिट्रीट असेल, येवत 24 असेल, किंवा आपलं नेचर नेस्ट असतील. अशी आपल्याला शेकडो उदाहरणं तुम्हाला आपल्याला सगळ्यांना देता येतील. आणि त्याहीपेक्षा कोकणामध्ये आणखीन चांगली उदाहरणं आहेत. मग रायगड जिल्ह्यामध्ये सगुणा बाग असेल, किंवा तुमचं कोकणामध्ये हॅपीनेस फार्म ऑफ हॅपीनेस राहुल कुलकर्णींचं असेल, किंवा जुन्नरला पराशर कृषी पर्यटन केंद्र असेल, किंवा साताऱ्याला आनंद कृषी पर्यटन केंद्र असेल आनंदराव शिंदेंचं, जानकी कृषी पर्यटन केंद्र असेल, बारामतीला इथे आमच्याच बाजूला इथं निसर्ग संगीत कृषी पर्यटन केंद्र असेल. असे बघितले कितीतरी आपल्याला उदाहरणं तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येतील.